प्रभाग 7 मध्ये रासप उमेदवार पप्पू कोळेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ। जनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकू पप्पू कोळेकर। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रासप उमेदवार पप्पू कोळेकर यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। गणेश तलाव येथील गणपती मंदिरात गणेश दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक अंकुश कोळेकर, जनता दल सेक्युलरचे जयपाल चौगले, नागरी आघाडीचे विद बर्वे मामा, जनता दलाचे ॲडव्होकेट फयाज झाली, डॉक्टर विक्रम कोळेकर यांच्यासह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते। उपस्थितांनी पप्पू कोळेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना पप्पू कोळेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मी एका सामान्य कुटुंबातून आलो असून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढत आलो आहे। जनतेच्या विश्वासावर व पाठिंब्यावर ही निवडणूक लढवत असून निश्चितच ही लढाई जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यानंतर प्रचाराच्या पुढील टप्प्यात प्रभाग क्रमांक 7 मधील ईसापुरी गल्ली, वाळवे गल्ली, खंडोबा देवालय परिसर, सांगली वेस, कैकाडी गल्ली, कुंभार गल्ली तसेच आसपासच्या भागात पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान पप्पू कोळेकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि आशीर्वाद मागितले। नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचाराला पाठिंबा दिला। कोळेकर याची उमेदवारी भरलेली आहे। या 2 दिवसामध्ये जे मिरजेमध्ये महानगरपालिकेचा खेळ झाला, त्या खेळामध्ये अतिशय त्रास पप्पू कोळेकरांना झालेला आहे 2 दिवसामध्ये, आणि त्या त्रासाला विरोध करून माझ्यासाठी नाही, मी जनतेसाठी उभारलो आहे। हे स्पष्टपणे त्यांना ठामपणे त्या लोकांना सांगितलं, त्यांना त्रास दिले, निवडून आणून या जनतेनं याला निवडून आणून या धनशक्ती आहे त्यांना खाली जबऱ्यात घालायचं काम जनतेनं 7 नंबर प्रभागामध्ये करावे ही विनंती करतो। पप्पूदोळ्या मोठे मताधिक्य देऊन निवडून आणायची ही एक हमी या ठिकाणी मी देतो आणि जनतेनं पाठीशी राहावं ही विनंती करतो। मी पप्पू कोळेकर निवडणूक लढवत आहे, तरी या जनतेला माझं हात जोडून विनंती आहे ही माझी उमेदवारी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी प्रमुख उमेदवारी आहे। तरी या जनतेनं या भागातील अनेक समस्या सोडण्यासाठी मला निवडून द्यावं आणि माझ्या पाठीशी ठामपणे राहावं एवढंच मी या जनतेला विनंती करतो। आणि आवळे मॅडम, चंदन शिवे दादा आणि पुजारी बर्वे मामा आलेले आहेत नागरी विकास आघाडीचे। जे समविचारी पक्ष आहेत असे जवळजवळ 15 ते 16 पुरोगामी आघाड्या, त्यामध्ये जनता दल सेक्युलर, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, रासप आणि सगळ्या आघाड्या यांच्या पाठिंब्यावरती आमचे पप्पू कोळेकर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं लढत देतील आणि निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण या वार्डामध्ये त्यांच्याबरोबर आहे। आणि ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई जी आहे ती लढाई जिंकण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, हमाल, माताडी, शेतकरी आणि छोटे मोठे व्यापारी या सगळ्यांचा पाठिंबा पप्पू कोळेकरांच्या पाठीमागं आहे। आणि त्यामुळं शरद पाटील सरांच्या विचारानं काम करणारे जनता दलाचे जे कार्यकर्ते असतील, त्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट झारी साहेब आहेत, राज्याचे सचिव प्रेमचंद पांडेजी आहेत, आत्ताच आमचे रासपचे नेते बोललेले आहेत, असे सगळे आणि आमच्या नागरी विकास आघाडीचे सर्वा विविध बर्वे मामासुद्धा उपस्थित झालेले आहेत। या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती पप्पू कोळेकर आणि त्यांचे सर्व उमेदवार जे आहेत त्या सर्वांच्या पाठिंब्यानं पप्पू कोळेकर आणि त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार हे निवडून येतील। आणि ते निवडून देण्यासाठी जनतेला मी विनम्र आवाहन करतो की त्यांनी लिफाफा या चिन्हावरती प्रचंड मतानं नाहीतरी आपलं बटन दाबायचं आहे आणि प्रचंड मताने निवडून द्यावं। मी डॉक्टर जयपाल चौगले आपणा सर्वांना नम्र निवेदन